नमस्कार, आपण पाहत आहात रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल। माझ्या चॅनलच्या तमाम प्रेक्षकांना आज मी विषय आणलेला आहे, अति तिथं बारामती। अति तिथं बारामती। आता एक चित्रपट तुम्हाला आवडला असेल, एक गाव बारा भानगडी, तसं एक पवार बारामती। आता काय सांगायचं, या बारामतीची एवढी चर्चा ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सुरू झालेली प्रचंड चर्चा आहे। अख्खं देशाचं लक्ष या बारामती मतदारसंघाकडे लागलेलं आहे आणि एक प्रचंड कुतूहल की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे आणि म्हणून आपण नाव घेतलेलं आहे अति तिथं बारामती। आता काय सांगायचं तुम्हाला, अहो जाहीरपणे अजितदादांनी सांगितलं की मी जर तोंड उघडलं तर तुम्हाला फिरणं मुश्किल होऊन जाईल। आता त्याच्यात पुन्हा असली नकलीचा वाद सुरू झालेला आहे की असली पवार कोण आणि नकली पवार कोण। असली पवार सुप्रिया सुळे आहेत का असली पवार सुनेत्रा पवार आहेत। आता सुनेत्रा पवार या धाराशिवचे नेते पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी त्या पाटील, ज्यावेळेस अजितदादांनी स्टेजवर आव्हान केलं जनतेला, बारामतीकरांना, की तुम्ही मला निवडून दिलं, साहेबांना निवडून दिलं, लिकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या, असं म्हणल्याबरोबर पवार साहेबांच्या मधला पवार जागा झाला, पॉवर आली आणि त्यांनी सरळ विचारलं की ओरिजिनल पवार कोण आहे। आता हे आजकाल कणी ह्या बातम्या जर पाहताना तर ओरिजिनल आणि डुप्लिकेट याची बरीचशी चर्चा सुरू झालेली बंधूंनो। अमित शहा येऊन विचारतात, तुम्ही नकली शिवसेनेला मतदान करणार का असली शिवसेनेला मतदान करणार। आता नकली शिवसेना कोणती असली शिवसेना कोणती, अहो सर्वसाधारण महाराष्ट्रातला हा मतदार गोंधळलेला आहे, त्याला समजत नाही आहे की नकली शिवसेना आणि असली शिवसेना म्हणजे काय, असली पवार नकली पवार म्हणजे काय। आणि बारामतीचं तर एवढे राजकारणाचे 12 वाजलेले आहेत की कुणीही बारामतीकर बोलायला तयार नाही आहेत काय होईल। कारण अजितदादांनी स्पष्टपणे धमकावलेलं आहे, थोडा जरी मिठाचा खडा पडला तर बेट्या मी तुला आमदार होऊ देणार नाही। इकडे हर्षवर्धन पाटील काय करतात हा प्रश्न आहे, इकडे शिवतारे त्यांच्या स्टेजवर आलेत, कालपर्यंत ते विरोधात होते, त्यांचं मन वळवण्यात देवेंद्रजींना यश आलं, एकनाथ शिंदे साहेबांना यश आलं, त्यांनी त्यांचं मन वळवलं, अजितदादांचे एक शत्रू कमी करण्याचा प्रयत्न केला। पण लोक आता संभ्रमात पडलेले आहेत की ओरिजिनल पवार कोण। पवार साहेबांचं राजकारण हे अत्यंत एक विलक्षण राजकारण आहे। पवार साहेब पावसात भिजले त्याची बातमी होते, पवार साहेब हसले त्याची बातमी होते, पवार साहेब हात मागं घेतले त्याची बातमी होते, पवार साहेबांनी हाताची घडी घातली त्याची बातमी होते। कारण हे पवार हे असं रसायन आहे, पवार तिथं पॉवर। तसं आज संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व लोकसभेच्या मतदारसंघातले चर्चा एकीकडं आणि बारामतीची चर्चा एकीकडे आहे। आणि म्हणून तुम्ही बारामतीचा विकास सुद्धा बघा, सर इतर शहरापेक्षा जरा चांगलाच आहे, अतिच आहे। बारामतीची माणसं बघा, अत्यंत प्रेमळ आहेत, कुठल्या गोष्टीत बारामती राजकारणात सुद्धा अति आहे। राजकारण करायचं आहे तर ठासून करायचं, प्रेम करायचं आहे ठासून करायचं, असं हे बारामतीकरांचं लक्षण संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष त्यांनी ओढून घेतलेलं आहे। आणि म्हणूनच इथपर्यंत मजल गेली की सख्खा भाऊ सांगतोय की याच्यासारखा नालायक माणूस मी कोणी बघितला नाही।
एकमेकांचे उणेधुणे काढण्यापर्यंत कुटुंबाची मजल गेलेली आहे. हे महाभारत सुरू झालेलं आहे पवारांच्या घराण्यात. हे बारामतीचं महाभारत हे महाराष्ट्रात चर्चेचा विषय झालेला आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजितदादांचा आज जो सध्या अजितदादांना पूर्णपणे विश्वास आहे की कोणत्याही परिस्थितीत सुनेत्रा पवार निवडून येणार. पवारसाहेबांना विश्वास आहे की सुप्रिया सुळे निवडून येणार. आता पुन्हा सुरू झालं की सुप्रिया सुळे ओरिजिनल पवार का सुनेत्रा पवार ओरिजिनल पवार. आता लग्न झाल्यानंतर माहेरचं नाव बदलून सासरचं आडनाव त्या मुलीला लागतं. हा एक सर्वसामान्य नियम आहे. त्यामध्ये ओरिजिनल डुप्लिकेट कुठे आलं. पण आमच्या पवारसाहेब राजकारण काय करतील याचा नेम नाही आहे. पवारसाहेबांनी दिलं ठोकून की ओरिजिनल पवार कोण आहे आधी विचारा. त्यामुळं आता सध्या हे ओरिजिनल शिवसेना, डुप्लिकेट शिवसेना, ओरिजिनल काँग्रेस, अरे काय म्हणजे एक इतकं प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेमध्ये हे राजकारण सुरू आहे महाराष्ट्राचं की संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हे फक्त शरद पवार या नावाच्या भोवतीच कसं फिरल याची सोय पवारसाहेब हे जाणीवपूर्वक करत आहेत. आणि तुम्ही बघा आज सुनेत्रा पवारांच्या पाठीशी पवार कुटुंबातले किती लोक आहेत. सुप्रिया बरोबर आहे ना, सुप्रिया सुळेंच्या पाठीशी किती लोक आहेत. तर अजितदादांच्या घरामध्येच लहान भाऊ का मोठा भाऊ हे सगळे भाऊ त्यांच्या विरोधात गेले, ते सुप्रिया सुळेंना मदत करतायत. इकडं सुनेत्रा पवार त्यांचे जे जवळचे स्नेही आहेत, सुनेत्रा पवारांना पराभूत करण्यासाठी पवारांनी आपल्या लाडक्या लेकीसाठी आपली लाडकी लेक ही खासदार व्हावी याच्यासाठी 30-40 वर्षापासून ज्यांच्याशी ते विरोध करत होते अशा लोकांच्या भेटीगाठी आता पवारसाहेबांनी सुरू केलेल्या आहेत. यावरून देवेंद्रजींनी पवारसाहेबांना बारामतीत अडकवण्याचा त्यांचा उद्देश हा कुठेतरी सफल होतोय भाजपचा. असं एक राजकारणातला माणूस म्हणून मला असं वाटतं की BJPला हेच पाहिजे होतं की पवारसाहेब बारामतीत अडकवण्यासाठी सुनेत्रा पवारांची उमेदवारी आलेली आहे. जर त्या ठिकाणी सरळ लढत ठेवली असती तर पवारसाहेब इतर मतदारसंघात लक्ष घालायला मोकळे झाले असते. पण पवारसाहेबांना आता दररोज एक जुना स्नेही थोपटेंच्या घरी गेले, काकडेंच्या घरी गेले, या अनेक जुन्या ज्येष्ठ नेत्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटीगाठी पवारसाहेबांनी सुरू केल्या की ज्यांचे तरी 50-50 वर्ष कधी तोंडे बघितलं नाही अशा लोकांच्या भेटीगाठी पवारसाहेबांनी सुरू केल्या. आणि इथंच पवारसाहेब बारामतीत अडकले. आता इतर मतदारसंघामध्ये लक्ष घालायला पवारसाहेबांना वेळ नाही, कारण पवारसाहेबांची सुद्धा आता प्रतिष्ठेची लढाई झालेली आहे. कारण सुप्रिया सुळे निवडून येणं ही पवारसाहेबांसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि BJPमध्ये आपलं स्थान वाढवण्यासाठी अजितदादांना सुनेत्रा पवार निवडून आणणं ही काळाची गरज आहे. त्यामुळं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या बारामतीकडे लागलेलं आहे. म्हणून आम्ही आजचा विषय घेतला की अति तिथं बारामती. तर मित्रांनो, या बारामतीचे अनेक किस्से आहेत, बारामतीचे अनेक एपिसोड होणार आहेत. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या बारामतीकडे लागलेलं आहे. आपण पण लक्ष ठेवून आहात. नवीन किस्से बारामतीच्या मी तुम्हाला नक्कीच सांगत जाईल. आजच्या पुरती रजा द्या. धन्यवाद.